हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची चविष्ट आणि दाटसर अशी आपण रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त झालेली आहे। ही आपण झटपट अशी भाजी बनवणार आहे, कुकरमध्ये बनवणार आहे झटपट अशी, त्यामुळे पटकन बनते आणि एकदम चविष्ट अशी होते। तुम्हाला बघून कळत असेल एकदम दाटसर आणि मस्त चविष्ट होते बघा। नक्की करून बघा, एकदम चमचमीत अशी। तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सर्वप्रथम मी एक मोठी वाटी होईल एवढे तुरीचे दाणे घेतलेले आहेत बघा। छान असा हिवाळा सुरू झाले की छान अशा तुरी ओलसर अशा छान अशा मस्त बघा, छान असा तुरीचे दाणे घेतलेले आहेत। एक मी ते मोठा बारीक चिरून घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण आलं, लसूण आणि इथे थोडीशी कोथिंबीर घालून सुरुवातीला वाटण करून घेणार आहे। आलं लसूण घातलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालणार आहे आणि हे वाटण करून घेणार आहे। थोडंसं जाडसरच असं हे वाटण करून घेतलेलं आहे। मी काढून घेते बाउलमध्ये। आता त्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो आपण कट करून घेतलेला आहे, तो मी घालून घेणार आहे आणि बिना पाणी घालता टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। त्याच भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे बघा। इथे बघू शकताय एकदम बिना पाणी घालता टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवणार आहे कुकरमध्ये। त्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला। मी अंदाजे एक पळीभर तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की यामध्ये थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे। छान असं फुललं की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत ते घालून घेते। कढीपत्ता 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा। कढीपत्ता चांगला परतलेला आहे, त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा 2-3 मिनिटं मी चांगला परतून घेणार आहे। इथे बघू शकताय कांदा मी चांगला परतून घेणार आहे। बघू शकता इथे कांदा थोडासा परतलेला आहे। त्यामध्ये आता आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। लसूण, आलं आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं। हे पण चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटं मी परतून घेते बघा। या पद्धतीने मीडियम फ्लेमवर इथे छान असं हे सगळं परतून घ्यायचं। इथे बघू शकताय हे छान असं मी इथे परतून घेतलेलं आहे। आता त्यामध्येच आपल्याला इथे मसाले घालून घ्यायचे आहे। शकताय मी पाव चमचा हळद घालून घेते आणि इथे अर्धा चमचा मी धनेपूड घालून घेणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे। 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घालते, तुमच्या आवडीनुसार घाला, जास्त मसाले घालणार नाही। छान अशी भाजी बनवणार आहे। हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 मिनिट तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे बघा व्यवस्थित असं। मी 1 मिनिट परतून घेते। यामध्ये जी टोमॅटोची प्युरी केली ती घालून घ्यायची आणि टोमॅटोची प्युरी घालून आपल्याला चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत ही प्युरी आपल्याला परतून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत। इथे बघू शकताय चांगली टोमॅटोची प्युरी मी परतून घेते। इथे टोमॅटोची प्युरी अशी चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे परतल्यानंतर। त्यामध्ये 2-3 चमचे मी इथे पाणी घालून घेते, म्हणजे चांगले थोडं पाणी घालून चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगले आपल्याला पाणी थोडं घालून शिजवून घ्यायचे। इथे मसाले मी चांगले शिजवून घेतलेले आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे बघू शकताय। आता याला मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण तुरीचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे यामध्ये। थोडंसं मी त्याआधी मीठ घालून घेते, चवीनुसार मी मीठ घालते यामध्ये। इथे बघू शकताय सगळं मी भाजीचं मीठ इथे घातलेलं आहे, फोडणीमध्येच वाटणामध्ये घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही नंतर भाजी झाल्यानंतर पण चेक करून घ्या मीठ। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते बघा। कोथिंबीर पण अशी थोडीशी फोडणीमध्ये घातली की छान चव लागते बघा। इथे कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय तुरीचे दाणे पण घातलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचे असे 2-3 मिनिटं असे मसाल्यांबरोबर मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छान चव लागते बघा मस्त भाजीला, एकदम छान अशी चव लागते बघा। मी इथे 2-3 मिनिटं हे छान असं मसाल्यांबरोबर परतून घेते बघा। छान अशी चव लागते, मस्त भाजी तयार होते। शकता मी परतून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी घालून यामध्ये घालून घेते। अंदाजे 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि अजून मिक्स करून घ्यायचं। अंदाजे मी अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। इथे बघू शकताय तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची तसं तुम्ही पाणी घालून घ्या। मी पाणी घातलेलं आहे। मीठ आपण फोडणीमध्येच घातलं होतं, चेक करून घ्या तुम्ही।
हे छान आता गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि इथे बघू शकता मी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालतं. कूट घालून मी मिक्स केलेलं आहे आणि इथे झाकण लावून घेणार आहे. इथे झाकण लावून मी मिडियम फ्लेमवर याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे. बघू शकताय इथे झाकण लावून मी याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकताय कुकर थंड झालेला आहे. आता मी झाकण काढून घेते. बघा याचं कुकर आपला थंड झालेला आहे. 2 शिट्ट्यांमध्ये छान असे शिजली जातं. बघा भाजी आपली तयार होते. बघा इथे बघू शकताय मी झाकण काढलेलं आहे. भाजी आपली छान तयार झालेली आहे. आपण चेक करून घ्यायचं. बघा इथे बघू शकताय छान असं हे शिजलेलं आहे. बघू शकताय मस्त मऊ असं 2 शिट्ट्यांमध्ये छान असं शिजलं जातं. बघा मस्त दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे. मी याच्यात सगळ्यात छोटी थोडीशी कोथिंबीर घालते. आपण फोडणीमध्ये पण घातली होती, पण वरून थोडी घालायची, छान चव लागते. असेल तर घाला. इथे बघू शकता कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलेलं आहे. मी सर्व करते. इथे बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी चविष्ट अशी आपली भाजी तयार होते. बघा तुरीच्या दाण्यांची मस्त चमचमीत आणि चविष्ट भाजी तयार होते. बघ तुम्ही बघू शकताय आणि ही थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते. बघा त्यामुळे ची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा. तुम्ही नक्की या पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्यांची एकदम छान अशी मस्त चविष्ट अशी भाजी बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.